असे काही खेळाडू आहेत ज्या खेळाडूंना अगदी डावे असताना उजवे ठरले, त्याचा जर्सी क्रमांक 99 आणि त्याचबरोबर 50. आता अर्धशतकी खेळी आयुष्यातील केल्यानंतर जो अप्रूप मैदानावरचा आनंद तो जर्सी क्रमांक विकी परिधान करून गेला. जर्सी क्रमांक आहे 50. आणि त्याचबरोबर आजची तारीख, ज्या तारखेचा अगदी विचार केला तर 12, इंडियन टीम मध्ये सर्वोत्कृष्ट झेल पकडणारा खेळाडू ज्याचा जर्सी क्रमांक 12 असायचं नाव आहे युवराज सिंग, युवी. कोण विसरणार? आपल्या देशासाठी त्यानं दिलेलं योगदान क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण राहिलं. आणि मग अशा प्रकारच्या खेळाडूंची अगदी वारंवार उल्लेख केला जातोय. तर अगदी निश्चितच म्हणूनच मी सांगितलं की माणसानं जगावं ना त्या क्षेत्रात, त्या क्षेत्रासाठी अगदी मन मुराद मन सोक्त जो युवराज सिंग जिंकला. किती मोठं, अगदी प्रचंड मोठं संकट डोक्यावरती असताना सुद्धा क्रिकेटसाठी प्रचंड मोठं योगदान ज्यांनी दिलं त्या युवीला सुद्धा आज या 12 तारखेच्या डिसेंबरच्या महिन्यात सुरू असणाऱ्या जय हनुमान ट्रॉफी 2024 दरम्यान त्याच्या खेळाला आणि त्याच्या स्किलला परत एकदा सॅल्यूट. जाऊया पहिला चेंडू, राईट ऑन द विकेट. पहिल्या चेंडूवरती कडा प्रहार, डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. शुभ मंगल होई जाऊ दे मंगला, शुभ मंगल होई जाऊ दे मंगला, बांधू खंडाळा घाट मंगला. तर पांजेवरून प्रज्योत नितीन पाटील या शृंखलेतील या प्रतियोगितेचा आस्वाद घेतोय. टीमसाठी शुभेच्छा आहेत. जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी विकीनं आपल्या बॅटमधून, खरं तर या फटक्यांमध्ये जर आपण विचार केला तर निश्चितच मग समीर जयसूर्या असेल किंवा सौरव गांगुली ऑफ स्टिक कडे घेणारे जे फटके अगदी लाजवाब देखणे नेत्रदीपक असायचे, असा हा फटका डीपेक्षा कव्हर कडे टोलवला होता तोच विकी. आखो टप्प्याचा बॅटला चाटून जाणारा चेंडू, चेंडू जातोय लॉंग स्टॉपला, सीमा रेषा पार, चौकार. बॅक टू बॅक सलग अनुक्रमे 2 चौकार बॅटमधून आले. 2 चेंडूंचा खात्मा, 2 चेंडूंवरती खरपूस समाचार. अलगद चेंडू बॅटला स्पर्श करून गेला. फसलीच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षकाला चकमा दिला. चेंडू सरळ गेला, सीमारेषा पार, चौकार. 8 धावसंख्या धावपटलावरती गोलंदाजी मार्कवरती कल्पेश. अतिशय सुरेख अप्रतिम ताकदीचा आणि त्याचबरोबर अगदी तल्लख बुद्धीचा वापर केला. बॅक टू बॅक चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळतोय मोअक्कोलीवाला टीमकडून विकीच्या बॅटमधून. खरं तर मैदानावरती आज सर्वच काही पाहायला मिळालं. अर्धशतकी खेळी, 1 नव्हे 2 नव्हे 3 चौकारांची हॅट्रिक, 1 नव्हे 2 नव्हे अशा प्रकारच्या खरं तर खेळी आणि त्याचबरोबर षटकारांची हॅट्रिक, अशा सर्व गोष्टी पहिल्याच दिवशी पाहायला मिळाल्यानंतर खरं तर आपण जे आयोजन केलंय ते आयोजनाचं सार्थक झालं असं वाटत असेल संयोजकांना. आणि प्रेक्षक या युट्यूब चॅनलच्या माध्यमानं पाहत असणारे माझे ऑनलाईन सर्व जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना परत एकदा अतिशय सुरेख मानण्याचा प्रयत्न. या वेळेला अभिमन्यूला फसवलं चक्रव्यूहामध्ये, व्यूहरचनेत परतावं लागेल विकीला. बॅक टू पॅव्हेलियन. तीन चौकार आले खरे, परंतु 4 षटकांच्या सामन्यांमध्ये अशा प्रकारची केली. खरं तर पूर्वी 50 षटकांचे, त्याच्यानंतर 2020चा खरं तर क्रेज झाला, ट्रेड आला आणि त्याच्यानंतर परत एकदा अगदी झटपट क्रिकेट. या झटपट क्रिकेटमध्ये किंबहुना कैकांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. विकी सुद्धा गेला. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू चौकार आणि चौथ्या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने असणारा मात्र क्षेत्ररक्षक ज्याच्या मला वाटतं कर्णधारच असावा, ज्याच्या अगदी झेल हातात देऊन अतिशय नाराज अवस्थेमध्ये परतलाय खरा, परंतु त्याची कामगिरी पाहायला गेलं तर 4 चेंडूंमध्ये 12 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय नवीन फलंदाज. 12 डिसेंबर 1919 वर्ष बघितलं तर दिल्ली खरं तरी कॅपिटल झाली आपल्या राष्ट्राची, जी की पूर्वी कोलकाता असायची. आणि त्याच्यानंतर 12 डिसेंबर 2005
रामानंद सागर असेल, बारा जर्सी क्रमांकाच्या प्रत्येक अगदी आजचा दिवस आणि म्हणूनच बारा एक महत्वपूर्ण आहे. बारा या डिजिटला हिंदू संस्कृतीत म्हणजे घड्याळातील आकडे 12 असतील, आपले वर्षाचे महिने 12 आहेत, किंबहुना कैक जमिनीचा उतारा सुद्धा 7-12 आणि म्हणूनच 12 या एखादा अगदी मोठ्या धर्मसंकटात असेल तरी असं म्हटलं जातं की त्याचे 12 वाजले. हो, अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न याही वेळेला क्षेत्ररक्षक काय करतोय, अतिशय सुरेख अप्रतिम झेल, वाखाणण्याजोग झेल, अप्रतिम झेलचा नमुना. इथं मात्र बॅक टू बॅक चौकारांसारखा फलंदाज येतोय बॅक टू पॅव्हेलियन. ओली नंबर 007 आता 7,000 क्रमांक परिधान करणारा खेळाडू आणि म्हणूनच ज्या क्षेत्रात आपण जावं, एखादा जर लाईटमन आला ना समोर टाटा पॉवर हाऊस कडे बघितल्यानंतर किती फेजने टाटा पॉवर हाऊसचे टॉवर उभे आहेत याच्याकडे लक्ष असेल, तसा क्रिकेट खेळातील एखादा खेळाडू आला तर जर्सीवरील जर्सी क्रमांक पाहिल्यानंतर अलगदच प्रत्येक त्या खेळाडूची आठवण होईल आणि अशा मैदानावरती रंगला जाणारा आमच्या हनुमान ट्रॉफी 2024 चित्त थरारक पर्व हॉस्टिकच्या अतिशय जवळून जाणारा. मात्र या बाजूला थोडासा स्वैर मारा घोषित करतात क्वालिफाईड त्यांचा अंपायर लालचंद यांच्या अगदी चाणाक्ष आणि चतुर अशा नजरेतून आलेला अवांतर चेंडू अवांतर एक धावसंख्येवर भर पडतोय, संघ पोहोचतोय 13च्या घरात. 13 या धावसंख्येवरती परत एकदा बॅक टू बॅक अवांतर दुसरा चेंडू फेकला जातोय कल्पेश कडून. 14 धावसंख्या धावपटलावरती आहेत. काहीसा कान मंत्र गुरुमंत्र असतो आणि ज्या वेळेला काहीतरी आमूलाग्र बदल होतोय फलंदाजीत किंवा गोलंदाजीत अशा वेळेला खरं तर वारंवार आपल्याला सारख्या अनुभवाची आणि त्याचबरोबर मार्गदर्शनाची गरज असतोय. इथं काहीसा कान मंत्र दिला जातोय. 38 सर्कल मध्ये पॉवर प्लेचा षटक सुरू असताना जशा प्रकारची फलंदाजी करावी विकीनं केली, अकुट टप्प्याचा चेंडू या वेळेला मात्र बॅक टू बॅक तिसरा अवांतर. या 3 अवांतर धावसंख्येमध्ये धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 15. पोंबट बुजे वेलकम. खरं तर विनोदजी भगत यावेळेस निश्चितच एका फॉर्मात असणारा हा फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू पुढच्या मॅच साठी सज्ज तयारी आहे. वॉर्मअप सुरू आहे. अतिशय सुरेख स्क्वेअर लेग कडे चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. पायचा काय होतोय, 2 धावसंख्या पलून काढल्या. 3ऱ्या धावसंख्येचा इशारा दिला जातोय, परंतु जोखमीची होऊ शकेल. किंबहुना या वेळेला कुणाला तरी घातपात होईल असं वाटलं. क्वालिफाईड पंच मात्र या षटकाची समाप्ती जाहीर करतात. अगदी लांब लचक खरं तर हा षटक झाला. 3 अवांतर आणि 6 निर्णायक अशा 9 चेंडूंचा खेळ मैदानावरती कल्पेशने दिला. धावसंख्या धावपटलावरती 17च्या घरात. अभी किसी को खतरा है, गेंदबाज को या बल्लेबाज को. लगेचच हा षटक संपल्यानंतर पाण्याची व्यवस्था. येस, खरं तर टाइम अलर्ट केलाय आणि अगदी त्या वेळेत षटक संपला नाही तर आपल्याला अतिरिक्त दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागेल. याची नोंद घ्यायची दोन्ही कर्णधारांनी. सहयोग जिस नाम का दरारा, खरं तर जो सहयोग रायझिंग स्टार उडवता तारा वुरन टेनिस क्रिकेट मधील एक आयकॉन खेळाडू पांचमधून खेळताना दिसतोय. पंचांच्या उजव्या हाताने मारा करेल. एक जलद गतीचा गोलंदाज, 11 ते 12 पावलांचा रनअप, परंतु एक स्पेसर आहे, एक चांगल्या प्रकारचा स्पीड आहे ज्याच्या चेंडूला. तो सहयोग गोलंदाजी मार्कवरती सज्ज, फलंदाजी मार्कवर सज्ज असणारा फलंदाज नाव आहे सागर. अतिशय सुरेख उंच मारलेला चेंडू जाईल का? यस, निश्चित सीमारेषेच्या बाहेर. एक आलेला एक आसमानी सुलतानी गगन चेंडू षटकार. आणि या
यावेळेस मात्र पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. संयोगच्या पहिल्या चेंडूवरती कडा प्रहार केला. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून भिरकावला. थेट ज्याप्रमाणे हवाई सफर करावी त्याप्रमाणे चेंडू मात्र हवेतून थेट सीमारेषेच्या बाहेर षटकारांसाठी. संयोग लेफ्ट आर्म ऑन द विकेट. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न का होतोय. जाणार का चेंडू सीमारेषेच्या बाहेर सीमारेषा पार करतोय. अनिला बॅटमधून चौकार. 17+10 is equal to 27. 27 धावसंख्या धावपटलावरती पहिला षटक संपला होता. धावा होत्या 17. संयोग गोलंदाजी मार्कवरती आला. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना 2 चेंडूंची फेकी केली, परंतु 2 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या दिल्या. 27 धावसंख्या धावपटलावरती. तोच सागर सौरभ अर्थात दादासारखीच गोलंदाजी फलंदाजी करणारा सागर. या बॉलला मात्र जोरदार अपील केला जातोय. पंचांकडून बोट कुंचावला गेला. सागर होणार बिफोर विकेट एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद. खरोखर ही प्रबोधनात्मक गीतं आहेत. याच्यातून काय घ्यावं हे महत्वाचं आहे. आणि अगदी सुयश कोहली असा अष्टपैलू खेळाडू आहे मुळा कोहलीवाड्याचा. गोलंदाजी इनॅट नंबर 2 वरती येतो. छान गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये गेली होती. म्हणजे चाबल्याला आपल्या पहिल्या गोलंदाजानं 22 धावसंख्या दिल्यानंतर दुसऱ्या मार्कवरती दुसऱ्या नंबरवरती आलेला या सुयशनं मात्र थांबवून ठेवलं होतं आणि प्रतिस्पर्धी टीमचे 2 मोहरे गारद करून फक्त प्रतिस्पर्धी टीमला 8 धावसंख्या दिल्या होत्या. तोच सुयश 5व्या क्रमांकावरती येतोय. जर्सी क्रमांक 10. या जर्सी क्रमांकाला स्वप्नात कुणी विसरू शकत नाही. एवढा आत्मविश्वास ज्यांचा खेळीवरती क्रिकेटच्या द गॉड ऑफ क्रिकेट. इथं मात्र सुयशने स्वतःचं खातं 2 या धावसंख्येने उघडलं. 2 धावसंख्येवर धावसंख्या वधारली. सुयश खेळतोय 2 वर प्रोत्साहन धावसंख्या धावपटलावरती 29. लॉस ऑफ 3 विकेट्स 29. 3 बाद. संयोग टू सुयोग. अतिशय सुरेख बॅटला निश्चितच चाटून जाणारा चेंडू. प्रामाणिक संयम आणि अविश्रांत मेहनत याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुयश होतोय. ची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला स्वप्नील. संयोग या षटकातील शेवटचा चेंडू फेकेल. वैयक्तिक पहिलं स्वप्नील फलंदाजीसाठी जातोय. नॅट नंबर 6 7व्या क्रमांकावरती मदाळाफलीतील फलंदाज कोहलीवाडाचं नेतृत्व करतोय. या वेळेला आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र तसा शरीरयष्टीवरती आदळला. षटकाची समाप्ती जाहीर करतात क्वालिफाईड पंच. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 29च्या घरात. ऐत स्थितीमध्ये 3 बाद 29 धावसंख्या धावपटलावरती. षटक 4 म्हणजे आतापर्यंत मला वाटतं 4 बाद 29 धावसंख्या धावपटलावरती. 3ऱ्या क्रमांकावरती षटक पेन घेऊन येतोय आणि निश्चितच 3ऱ्या क्रमांकावरती षटक फेकण्यासाठी पांडजी टीम कडून येतोय साहिल भोईर. खरं तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो या वेळेला गोलंदाजी मार्कवरती आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि गोलंदाजीमध्ये अनेक क्रिकेट टीमची जर आपण चाचपणी केली तर नितेश सर निश्चितच अष्टपैलू खेळाडू म्हणजे पहिल्या 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी येणारे तेच सलामीसाठी जात आहेत. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. यावेळेस काय होईल. निश्चित हुलकावणी देतोय क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमारेषेच्या पार चौकार.
यावेळेस मात्र चौकाराच्या साह्यानं स्वतःचं खातं ओमी 6 धावसंख्येवरती खेळतोय तर सांघिक धावसंख्या धाव बदलावरती 33 4 बाद 33. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. इथं काय होणार? अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम. 1 धावसंख्या पडून काढल्याने त्याच धावसंख्येवरती स्क्वेअर लेग क्षेत्र निवडला होता. तेवढ्या शिताफीनं क्षेत्ररक्षकाने मात्र अगदी एखाद्या चित्त्याने झेप घ्यावी तशा प्रकारची चेंडूवरती झेप घेतली. 1 धावसंख्येवरतीच रोखलं प्रतिस्पर्धी टीमच्या या ओमीला. अतिशय सुरेख निश्चित बॅट मधून आलेला, बॅट मधील गोड आवाज कानावरती पडला आणि आमच्या पंचांच्या हातून चालले 6 धावांसाठी खणखणीत षटकार. थँक्यू. या वेळेला षटकाराच्या साह्यानं धावसंख्या बदारली गेली. धावसंख्या चटकन वाढली. धावसंख्या धाव पडल्यावरती पाहायला मिळतो आहे 40च्या घरात. 90-29 पासूनचा प्रवास. अजूनही मला वाटते 3 चेंडू शिल्लक या षटकातील साहिलचे, म्हणजे अजूनही 9 चेंडू या सत्राचे शिल्लक आहेत. अतिशय सुरेख अप्रतिम मारण्याचा प्रयत्न तेवढाच उत्तम, झेलही तेवढ्याच प्रयत्नाने घेतला. यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने असणारा कल्पेश पकडतोय, झेल संपला जातोय. या स्वप्नीचा खेळ स्वप्नील होतोय बॅक टू पॅनलवर. नेक्स्ट प्लेअर नेट नंबर 8 8व्या क्रमांकावरती जातो प्रियांश ओमी. अशी जोडी मैदानात. मोहकुलीवाडा उलवे या झोन मधून तर पांजे उरण या उरण मधील हा संघ आज वाघिवलीमध्ये दाखल झाला. दुपारच्या अगदी उत्तरार्धाच्या सत्रात सरतेशेवटी प्राथमिक फेरीतील पहिला सामना जिंकला. म्हणजे जिंकल्यानंतर प्रत्येक जिंकणाऱ्याला आता नॉनस्टॉप हे खरं तर सामने खेळावे लागतील. पायच्या आहे खर तर अतिशय सुरेख परत एकदा मारण्याचा प्रयत्न. तेवढ्याच प्रयत्नाला मात्र यश मिळालं नाही. खर तर चेंडू एकीकडं आणि बॅटचं समीकरण एकीकडं, बॅट एकीकडं चुकला गेला समीकरण. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात निर्धाव. परत एकदा बॅक टू बॅक तीच पुनरावृत्ती. डॉट 2 चेंडूंची सांगता. म्हणजे आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ संपतोय मैदानावरती. धावसंख्या धाव बदलावरती आहे ती 40च्या घरामध्ये. 5 बाद 6 बाद 40 धावसंख्या धावपटलावरती आहे. शेवटचं स्लॉगर हाणामारीचं षटक कोण घेऊन येतो आहे ते आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. अगदी आजच्या या प्रतियोगितेतील A1 जोडी शेवटचं षटक कोण घेऊन येणार पांजे टीम कडून. आणि पायचा आहे पांजे टीम कडून आलेला नवीन गोलंदाजी मार्क वरती. साई यश भीर, साहिल सुरेश भीर. खरं तर साहिल भीर या बाजूला गोलंदाजी मार्क वरती ट्रॅक वरती असेल. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. विरुद्ध विकेट मारा करतोय. टाटा पॉवर हाऊस एंड कडून मारा करतोय. याच ओमीसाठी ओमीच्या बॅटने एक चौकार, एक षटकार, फाईन लेग क्षेत्र निवडला. चेंडू येणार सीमा रेषेच्या बाहेर. एक ब्रँडेड दर्जेदार चौकार. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना बाई घसरून पर. थँक्यू कृष्णाजी भूर उपसरपंच यांना विनंती असेल आपण प्लीज सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान होऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. प्राथमिक स्वरूपात आपला आदरपूर्वक सन्मान होईल, परंतु तत्पूर्वी शब्दसुमानाने सन्मान केला जातोय. शॉर्ट मिड विकेट कडून चेंडू अलगत टप्प्याटप्प्याने मिड विकेट कडे ट्रॅव्हल होतो. तोपर्यंत संयोग चेंडूला फेल करतोय. 2 धावसंख्या काही रोखू शकत नाही. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 2 वाढतायत. धावसंख्या धावपटलावरती 20 आहेत. 46च्या घरात 56 लॉस ऑफ 6 विकेट्स.
यावेळेस मात्र आडव्या पट्ट्यात परत एकदा खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. चेंडू विसावला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मोहर, 0 धावसंख्येची मोहर या चेंडूवरती लागली गेली. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 46. साहिल सुरेश अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक फेल करतोय. धावत पलट 2 धावसंख्या पूर्ण करतायत. 2 धावसंख्येवरतीच अगदी समाधान मानावं लागतंय. 2-2 परत एकदा धावसंख्या वधारली जातोय. धावसंख्या धाववरती 58 लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 बाद. शेवटचे 2 चेंडू. सेकंड लास्ट गो. साहिल टू ओनी. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. 54 54 धावसंख्या या सत्रातील शेवटचा चेंडू. अंतिम चेंडू ओनीसाठी साहिलचा. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. परत एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय. संयोग. 1 धावसंख्या पूर्ण केली. दुसरी धावसंख्येच्या वेळेला मात्र चेष्टा उघडल्या. धावचीच्या स्वरूपात स्वप्नील होईल बाद. बॅक टू पॅव्हेलियन. धावसंख्या मात्र 55. 56 धावांचं टार्गेट समोर उभे ठेवलंय. 55 धावसंख्या उभ्या केल्यात मोहक कोहलीवाला टीमनं. हवालदाराचा रुबाब मोठा. घरात आडवाया नव्हता तो हातात सोटा. हातवारे करून गाड्यात त्यानं अडविल्या. सिनेमाच्या पोस्टरला 12 बघा वाजवल्या. लाईन लावून चढल्या त्या गाड्यावर गाड्या. पांडू हवालदार होता का घोडमोड्या. पिक्चरचा पोस्टर पाहून आले मनी विचार. पडद्यावरील अगदी निष्ठेल नव्हे तर मनसोक्त हसविणारा कलाकार दादा. कोण विसरणार त्या व्यक्तिमत्वाला, ज्या व्यक्तिमत्वानं मराठी चित्रपट सृष्टीला मोठं योगदान दिलं. हजर जबाबी कलाकार म्हणून ज्या कलाकाराची ख्याती या महाराष्ट्रात आहे. सर्वांचा लाडका दादा. उत्तम दिग्दर्शन, उत्तम अभिनय, उत्तम संगीत, गीतकार अशा प्रकारच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वातील दादा कोंडकेंना भावपूर्ण आदरांजली आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमाने. महत्वाची सूचना आहे. डीप मिड विकेटकडे बसलेले जे बाउंड्रीच्या पट्ट्यावरती, ग्रीन पट्ट्यावरती जे आमचे चाहते आहेत क्रीडा रसिक परेश, तर चला आपण पट्ट्यावरती बसू नका. अजून 4 दिवस हे देखणं रूप आपल्याला कॅमेऱ्यातून कॅप्चर करून या आपल्या प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमाने प्रसारित करायचं आहे. नाव फक्त वाघिवलीचं नसेल तर या वाघिवलीचा उल्लेख करताना नितेश सर मी सातत्याने सांगत असतो की जुन्या रूढी परंपरा जपणारा एक ईश्वरप्रेमी गाव म्हणून या पनवेलमध्ये वाघिवली गावाचं नाव घेतलं जात आहे. इथली सण उत्सव वगैरे आणि त्याचबरोबर अगदी नवी मुंबईमधील दिवाले असेल. दिवाले हे नावच देव आले या खरं तर शब्दाच्या फोडीने तयार झालेला आहे. दिवाळीच्या दिवशी देव येत आहेत त्यांच्याकडे आणि म्हणूनच बहिरी देव. तर अशा अनेक अशी गावं आहेत जी भक्तीनं ओतपोत भरलेली आहेत. त्यातील पनवेलमधील वाघिवली. चला लगेचच सलामीची जोडी पाठवायची आहे. माझी वेळ मायक्रोफोनवरची संपतोय. माझ्या आवाजाला परत एकदा साथ देण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. खरं तर समालोचन, निवेदन या क्षेत्रातील एक चोखंदल आवाज, गोड आवाज, महत्वपूर्ण माहिती आणि त्या माहितीसोबतच सातत्यानं अनेक वेळा वेगवेगळ्या खरं तर त्यांच्या किस्स्यातून या समाजाचंही प्रबोधन केलं जातं अशी आमचे साधू कॉमेंटेटर्स नितेश भोईर सर, करावे, नवी मुंबई. थँक्यू सो मच. मनापासून पुन्हा एकदा आभार नितेश पंडित सर, ज्यांचा आवाज आणि त्यांचे अनुभव आपण या मायक्रोफोनच्या माध्यमातून क्रिकेटच्या या प्लॅटफॉर्म मधनं आपण जरूर अनुभवत आहे. वी ऑल आर एन्जॉईंग द गेम ऑफ टेनिस क्रिकेट. आपण सर्वच आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी क्रिकेट खेळलंय
आणि त्याच खेळाचा आनंद आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेतो. स्पर्धात्मक आहे कारण ही संकल्पना आपण जर बघितली तर कॉम्पिटिटिव्ह ही स्पर्धा आहे, जिथे आपण पाहतो की काहीशी एंट्री देऊन प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ अर्थातच जे संघ बेस्ट देतील आणि नामांकन घेतील त्यांच्यासाठी मात्र काही प्राइजेस सुद्धा असणार आहेत. सो दिस इज कॉम्पिटिटिव्ह टुर्नामेंट. सन्माननीय कृष्णाजी भुईर उपसरपंच साहेबांना मी विनंती करू की या आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपन्न झाला आणि आपण जरूर पाहिलं. पहिल्या इनिंग मध्ये खेळ चांगला झाला, षटकार चौकार आला. बॅटिंग ऑर्डर मध्ये सलामीचे काही फलंदाज त्यांनी चांगलं प्रदर्शन दिलं आणि मर्यादित 4 षटकांमध्ये आपण पाहिलं एकूण धावसंख्या उभारली गेली ती 55 आणि 56 धावांचं एक मोठं टार्गेट इथे सेट झालंय. 56 टू विन फ्रॉम लिमिटेड 24 बॉल्स, 24 चेंडू आणि 56 धावा असं इक्वेशन आहे. इक्वेशनला इथे पहिला षटकार आलाय, पहिला वार पलटवार केलाय. बॅट्समन इन फॉर्म विथ रिदम विथ कन्सिस्टन्सी. द नेम इज मिस्टर साहिल भुईर. पाणजे उरण या विभागाला बिलॉंग करत असताना महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वाचं मी म्हणेन एक लक्ष केंद्रित करणारा एक जबरदस्त परफॉर्मन्स आज त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. अल्पावधीतच त्यांना आपल्या फटक्यांच्या साह्यानं आधुनिक मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये या फटक्याला अप्रतिम कलात्मक शैलीदार स्टायलिश असं संबोधलं जातं. येतोय चौकार डीजे. तुझ्यासाठीच आणलाय तेवढा तू घालून घे बघ एवढा. प्रेमाला प्रतिबिंबित असं हे गाणं आहे, परंतु शब्दांची संगती जी शब्द झुलवणी आहे, ज्याला जसं ज्ञात आहे त्याने तसं घ्यावं. ओढ विकेट ना हा बॉल पुढ्यात टाकला, अगदीच मनगटाच्या साह्यानं बॉलला लॉफ्ट करायचं होतं. फ्लिक ऑफ द विस्टचा अॅटम इथे फसले. साहिल भुईर थोडे नाराज. 0-6-4-0 56 धावा काढायच्या आहेत. 56 धावा काढायच्यात. एकूण धावसंख्या झाली ती 10. दशकात 10 आकडा कोण विसरेल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. आकड्यांचं गणित, क्रिकेट इज अ गेम ऑफ नंबर्स. मग अशी आकड्यांचं महत्व आपण पाहिलं. 60 आकड्याचं महत्व आपण पाहिलं, 50 आकड्याचं महत्व पाहिलं, 12 आकडा संघर्षाचा आकडा, संघर्षाचं प्रतीक युवराज सिंगचं कॉन्ट्रीब्युशन भारतीय संघामध्ये ऍज अ लेफ्ट हँडेड बॅटर्स. त्या डावखोऱ्या हाताच्या फलंदाजांचं महत्व, त्यांचा इम्पॅक्ट, त्यांना एक्सपोजर जे मिळालंय. हा फुलटॉस बॉल, 40+ ची ताकद, 40+ ची शिस्त. मनगटच्या साह्यानं बॉलला फक्त दिशा दिली आणि हवेतनं मी म्हणे या बॉलला सरळ फेकून दिलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग रिझनच्या वर्ण बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. वैभव पाटील व्हीपी च्या बॅटमधून आलाय. हा समय सूचक आणि टायमिंग क्लास दाखवणारा, त्याचा खरं तर मी म्हणेन क्लास आणि त्याची जुनी दहशत आणि तो दरारा दर्शविणारा एक क्लास फटका. नाव आहे वैभव पाटील फ्रॉम टीम पानजे. क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स, अनुभव आपल्या उराशी घेऊन या मॅच मध्ये इम्पॅक्ट फेकत असताना नेहमी म्हटलं जातात एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तजुर्बा बहुत बड़ी चीज होती है. अनुभव हा तुमच्या जीवनातील सर्वोत्तम शिक्षक असतो. आज तेच आम्हाला पाहायला मिळतंय. वन ऑफ द एक्सपिरियन्स फ्रॉम द स्क्वॉड. षटकार तर जरूर आलाय. एकूण धावसंख्या पोहोचली आहे 17 वर. या 17 वर खतरा मिळेल का. नवीन गोलंदाज मिस्टर रणजित. अनोखी शैली आहे, अनऑर्थोडॉक्स साइड ऑफ ऍक्शन आहे.
यावेळेला आपण जरूर पाहताय पहिला बॉल खोल टप्प्याचा या बॉलला मात्र मी म्हणेन एज लागलाय जरूर एज ने एकूण धावसंख्या 1 न वाढेल पुढे जाईल पोहोचेल ती 18 गोल्डन आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय गोल्डन का अनेक युवकांचा आदर्श ठरलेला फिटनेस ॲथलीट द वन अँड ओनली मिस्टर विराट कोहली त्याचा सारखा तोच देर इज नो कंपॅरिझन ॲट ऑल इन द वर्ल्ड एज लागला इथे फसवा चकवा चेंडू पुढे टाकला इन स्विंग आलेला हा बॉल म्हणजे ऑफ स्पिन उजव्या हाताच्या फलंदाजाला आत आणलेला हा बॉल अगेन्स्ट द स्पिन खेळून काढण्याचा मनसुबा उद्ध्वस्त केलाय अंडरम क्रिकेट अगेन्स्ट द स्पिन ओरम क्रिकेट विथ द स्पिन हा चेंडू मात्र फसवलाय अगेन्स्ट द स्पिन इथे हाऊ इज दॅट इज ऑफ पंच सांगतायत की लाईन मिस करतोय लेग बायचा इशारा येईल पंच लालचंद गावंड सरांचा त्यांचे मनापासून आभार आतापर्यंत 0 कॉन्ट्रोवर्सी 0 टॉलरन्स 0 ऑब्जेक्शन 0 एरर ही संपूर्ण पंचांची भूमिका त्यांच्या समवेत शैलेश चव्हाण सर पंचांचे मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा चला थोडी घाई करूया आपण इनसाइड आउटचा फटका बॉल हवेमध्ये रिस्क अटेम्प्ट केली आहे कॅल्क्युलेट करून फटका सजवलाय बॉल गेला डीप पॉइंट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते स्वीपर कव्हर पासून जवळजवळ 22 ते 25 यार्डाचं अंतर पार करून पॉइंट कव्हर रिजन मध्ये आले आणि तिथे मात्र बॉल अडवला गेलाय रणसंख्या 2 न वाढेल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते साहिल भुईर वैभव पाटील कुठली एक्स्ट्रा धाव नाहीये कुठली नो बॉल व्हाईट बॉल नाहीये पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते हा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत चूक झाली का साहिल भुईर इथे मात्र मोठा फटका सजवण्याच्या मोहामध्ये सापडलाय मासा गळ्यामध्ये आणि इथे मात्र मोठा मोहरा टिपला गेलाय गोलंदाज रणजित याला मित्र मिळतंय पहिलं यश आणि टीम मोहा कोलीवाडा सेलिब्रेशन करत असताना इट्स अ गोल्डन विकेट इन द गेम मॅच डीजे चला थोडी घाई करा आपण अजूनही शेड्यूल आपल्याला कव्हर करायचं घड्याळामध्ये 5:15 वाजून गेलेत चला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 21 13 चेंडू आणि आता जिंकण्याची गरज आहे इक्वेशन आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी जरूर डिक्लेअर करूया 13 balls to go and required 35 full toss ball well judge डीप मिड विकेट विजन आणि अजून एक फलंदाज बाद झालाय बॅट्समन क्रमांक इथे मात्र दुसरा परतलाय रणजित यांना मिळते दुसरं यश थकलेल्या मनाला शांत करण्यासाठी हवं ते संगीत मन प्रसन्न करण्यासाठी हवं ते संगीत काही प्रेक्षक मॅच सोबत संगीत म्हणजेच गाणं फार पसंत करत असतात आणि आजच्या तणावपूर्ण आयुष्याला मनाला शांती आणि स्फूर्ती देणारी गाणी हिंदी गाण्यांचा हा बाज जे मास्टर सादर करत आहेत त्यांचेही मनापासून आपण आभार व्यक्त करूया या स्पर्धेला लाभलेल्या प्रेक्षकांना इथे मात्र मनोरंजन देखील केलं जाते रंगतदार कार्यक्रमाला बहारदार साथ मिळतीये हा बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय डाऊन द ग्राउंड जाईल बॉल गेला लॉंग ऑफ रिझन मध्ये शॉट फॉरवर्ड मध्ये येतील क्षेत्ररक्षक पुढ्यानं चेंडूला उचलतील फेकून देतील इट्स 1 रन कन्सिडर्ड विथ द बॅट आणि जोगेंद्र हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय येणारे चेंडू असतील ते 11 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 34 थोडस कठीण आहे हे असे चेंडू जर का तुम्ही फेकाल तर मात्र नक्कीच या चुका तुम्हाला महाग पडतील इट विल कॉस्ट यू फॉर अ मॅच इथे मात्र
1 ला मात्र लगेच सहजतेनं कन्वर्ट केलं. 1+2 अशा धावा मिळाल्या. 3 आणि एकंदरीत नो बॉल अँड नेक्स्ट बॉल वुड बी फ्री हिट. स्पर्धा आहे सुपर हिट. लुक ॲट दिस बॉल. इट्स अ फ्री हिट अँड अ फ्री हिट बॉल कॅल्क्युलेटेड. वन्स अगेन डीप कॉर्नर रिजन मध्ये फील्ड होईल. बॉल जोपर्यंत फेकून देईल तोपर्यंत ही 1 धावा अजून ऍड होईल धाव फलकावर. इक्वेशन आपण जरूर पाहूया. येणारे चेंडू असतील ते 10 आणि 10 चेंडू मध्ये एकंदरीत धावा हव्यात त्या 30. अकॉस्टिक साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण दिवसभरामध्ये. समालोचक म्हणून कधीही तुम्हाला कधीही थकवा जाणवणार नाहीये. इतकी स्ट्रॉंग साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. Over the wicket now, lofted on drive. It's pure clean it. You beauty. It's magnificently driven. Wow. या फटक्याचं वर्णन जर का करायचं झालं तर हा फटका क्लास आहे. टॉप क्लास आहे. बॉल 1 टच झालाय. षटकार आलाय. विजय बायको मिळाली मेड इन चायना. बायको मिळाली मेड इन चायना. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. 9 बॉल 24 धावा. हे 3 चेंडू फार महत्वाचे राहतील. जोगेंद्र आहेत अंडर प्रेशर. दबाव समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज यावेळेला झेल टिपलाय. मोहपाडा टीमचं आपण कौतुक करूया. व्हॉट अ फिल्डिंग ॲथलेटिसिझम दॅट इज. उल्केश होते. उल्केश इज अ आउटस्टँडिंग आउटफिल्डर. व्हॉट अ रनिंग कॅच दॅट इज. पाहूया ॲक्शन रिप्ले आणि ही स्क्रीन काय दाखवतोय. प्रेक्षक युट्यूब स्टेट ऑन विथ अस. येस डीजे नितीश सरांनी मगाशी फार छान खरं तर 12 या आकड्याचं मात्र महत्व सांगितलं. आज डिसेंबर महिना 12 तारीख म्हणजेच 12/12. पाहूया आपण या 12 आकड्याची किमया. खरं तर 12 हा जुन्या लोकांचा प्रिय अंक. ज्योतिर्लिंग किती तर ते 12. कृष्ण जन्म रात्रीचे 12. राम जन्म दुपारचे 12. मराठी भाषेत स्वर किती तर 12. त्याला आपण 12 खडी म्हणतो. 12 गावचा मुखिया. जमिनीचा उतारा 7/12. फूट म्हणजे किती तर 12 इंच. 1 डझन म्हणजे 12 नग. वर्षाचे महिने किती तर ते 12. घड्याचे आकडे किती तर ते 12. वर्षाचे महिने किती ते 12. घड्याळात आकडे 12. दिवसाचे तास 12. रात्रीचे तास 12. मध्यरात्र म्हणजे रात्रीचे 12. मध्यान्ह म्हणजे दुपारचे 12. नवग्रहांच्या राशी किती तर त्या 12. एखादी गोष्ट फुटली तुटली की आपण म्हणतो की वाजले 12. आता इथे 12 वाजवण्याच्या खरं तर मी म्हणेन प्रयत्नात आहे फलंदाज. बॅटर नेम इज मिस्टर कल्पेश. प्रतिस्पर्धी संघाचे 12 वाजवण्याच्या प्रयत्नात हा षटकार लगावलाय. 12/12. आज आहे 12 डिसेंबर. आपण म्हणत होतो की एखादी गोष्ट तुटली फुटली की आपण म्हणतो की 12 वाजले. स्कोर बुक काय म्हणतंय ते आपण जरूर प्रेक्षकांना सांगूया. उर्वरित इक्वेशन आहे ती चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावा काढायच्या आहेत 17. 6 चेंडू आणि 17 धावा. चला लगेच फिल्डिंग सेटअप करून घ्या. फिल्डिंग टीम चला चला क्विक क्विक क्विक. मेक इट फास्ट. मेक इट लिटिल फास्ट. घाई करा. फिल्डिंगचं सेटअप करून घ्या आणि मॅचला आपण प्रारंभ करा. आज मला वाटतं शरद पवार साहेबांचा जन्म आणि त्यांचं गाव ही जन्मभूमी बारामती. असं 12 या आकड्याचं खरं तर मी म्हणेन थोडीशी किमया आहे. आपण मॅचवर थोडं फोकस करू. 6 चेंडू आणि 17 धावा. पहिलाच बॉल. स्विंग इन अ मिस अँड अ बीट. टर्न अँड अ बीट. बाउन्स अँड अ बीट. डिव्हिएशन अँड अ बीट अँड अ डॉट बॉल. पाहूया खरं तर उर्वरित 5 चेंडू मध्ये या धावसंख्या काढल्या जातील का. 5 ला 17 थोडं कठीण आहे. थोडं कठीण आहे परंतु सोपं करावं लागेल त्यासाठी प्रयत्न होतोय. पहिलं अपयश फलंदाजी टीमला.
पाणजे संघ 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. अनदर विकेट डाऊन. Thank you. Samir Padil, new batsman, will be on strike to face final few balls. येणारे चेंडू असतील ते 4 आणि 4 मध्ये धावा काढाव्या लागतील. ते किती तर तब्बल 17. 4 चेंडू आणि 17 धावा असं इक्वेशन. द फायनल इक्वेशन 4 ला 17. अजून आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे आणि त्या मॅच साठी अजून आपल्याला एक अर्धा तास हवाय. थोडं स्पीडअप करा. 4 चेंडू 17 धावा. हा नो बॉल असेल की काय? पंचांकडे इशारा केलाय. पंच पाहूया काय निर्णय देतील. आणि हा बॉल सरळ वाकून बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या मगरमिटीमध्ये विसरणारच होता आणि तिथे आदलला आणि बाउन्स बॅक होऊन माघारी आलाय. रिव्ह्यू आपण रेफर करतोय. चला कमिटी मेंबर आपण लगेच या. आमचे क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू जयेंद्र पाटील स्वतः पंचांची भूमिका सुद्धा सांभाळत असतात. ऑर्गनाइज कमिटी मेंबर्स चे ते सदस्य सुद्धा आहेत आणि जय हनुमान क्रिकेट संघ वाघिणी या संघाचे ते सदस्य आहेत. जयेंद्र दादा मात्र नक्कीच शहानिशा करतील, पाहतील, व्हॅलिडेट करतील आणि लगेचच आपण जो प्रलंबित डिसिजन आहे इट इज ऑन होल्ड बीमर साठी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. कुणी काहीही बोलू नका. हाताची घडी, तोंडावर बोट, पंच देतील डिसिजन. आणि हा आहे नो बॉल बीमर. ट्रान्सपरन्सी इज द फर्स्ट अँड ओनली आयडेंटिटी ऑफ दिस टुर्नामेंट. पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख आहे आणि हे या स्पर्धेचं आकर्षण सुद्धा आहे. पाणजे संघाच्या खेम्यामध्ये थोडासा हर्ष उल्हास पाहायला मिळतोय. विजयाच्या आशा प्रलंबित व्हाव्या, विजयाच्या आशा पुन्हा एकदा प्रज्वलित व्हाव्या असं काहीसं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. इक्वेशन काय आहे ते प्रेक्षकांना सांगूया. हा नो बॉल +2 म्हणजे 4 धावा मिळतील. एकंदरीत आता उर्वरित इक्वेशन आहे 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. ओ हाऊ इज दॅट, हाऊ इज दॅट, हाऊ इज दॅट. फ्री हिट बॉल. का त्याचं कारण आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल. इफ आय एम नॉट रॉंग थोडंसं उत्सुकता आपल्याला पाहायला असावं. विकेट किपर तितका चपळ, चतुर, चाणाक्ष मगाशी ज्याने अपील केली होती तोच तो यावेळेला बॉल चांगला ग्रीप करतोय. हुशार आहे, चपल आहे, चतुर आहे. चला चला घाई नको असं आपण म्हणतोय पण मॅच मध्ये वेळेचे बंधन आपल्याला आहे. चला फटाफट घ्या, पटपट, क्विक क्विक, फास्ट खेळा, फास्ट. ओड विकेट. ओ 2 चेंडू डॉट आले. 4 ला होत्या 13, 3 चेंडू डॉट आले म्हणजे आता 1 चेंडू आणि 13 धावा. संधी दिली होती मॅच मध्ये घुसखोरी करण्याची परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. बॅटिंग करणारी टीम पांजेला शेवटचा बॉल जाईल सीमारेषा पार. इट्स अ वेस्टेड एफर्ट्स टू एंड द इनिंग. तो सामना इथं गमवावा लागलाय. 7 धावांच्या फरकानं विजयश्री आपल्याला पाहायला मिळते. आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट टीम मोहपाडा फॉर अनदर विन इन दिस टुर्नामेंट. अँड डेफिनेटली आपण
कोंबड मुजे या टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया की आपण टॉस साठी लगेच या आणि मोहपाडा टीम कॅप्टन आपण लगेच या. मॅन ऑफ द मॅच आमचे गुणलेखक रोनक तांडेल आणि आमचे दादाश्री ओमकार दादा आम्हाला जरूर सांगतील की कोण आहे या मॅचचा हिरो. वन अँड ओनली